बांधवांनो, जय मल्हार. उद्या 23 मार्चला या राज्यातला असंख्य धनगर समाज बांधव मुंबईला येणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. काल परवा मी पोस्ट केल्या की मनोजदादा जरांगे पाटील हे सुद्धा मुंबईला येणार आहेत, तर अनेकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलंय. पण काही गोष्टी ह्या सत्य बोलाव्याच लागतात आणि आज त्या सत्य गोष्टी मी समोर मांडणार आहे. जे आपले धनगर समाज बांधव सुरुवातीपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांसोबत होते, मी काय बोलतोय नीट ऐका. जे आपले धनगर समाज बांधव प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्यासोबत त्या ओबीसी चळवळीत काम करत होते, हाके सरांसोबतचा प्रत्येक कार्यकर्ता, मग त्यामध्ये विलास गडदे आहेत, अमित करे आहेत, आमचे बिरुदेव खांडेकर आहेत, हनुमंत धायगुडे आहेत, प्राध्यापक सतीश कुलाळ आहेत, सचिन बंडगर आहेत, शिवाजी खरात आहेत, त्याचबरोबर मी आहे आणि काल परवा पवन करवर. म्हणजे हे सर्व आणि सर्व धनगर समाजांचे बांधव आहेत आणि या सर्व बांधवांना आपलं हित कशात आहे हे सुद्धा कळालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतोय की या महाराष्ट्रात ओबीसी मराठा वाद होऊ नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचं सुद्धा इच्छा आहे, मत आहे. पण त्यांच्या काही गोष्टी वैयक्तिक असतील. पण एक प्रामुख्याने या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना सांगतोय की प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे सुद्धा येणाऱ्या काळात मनोजदादा जरांगे यांची भेट घेतील. आणि हा शब्द माझा प्रत्येक बांधवांनी नीट ऐकावा आणि लक्षात घ्यावा. येणाऱ्या काळात जर लक्ष्मण हाके सरांनी नाही जर भेट घेतली तर मग तुम्ही म्हणा. कारण काही दिवसापूर्वी जे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर मराठाला टार्गेट करतात किंवा शिव्या देतात, त्या लक्ष्मण हाके सरांनी व्हिडिओ कॉलद्वारे गंगाधर नाना काळकुटे यांच्यासोबत बोलणं झालं का नाही हे स्पष्ट करावं. आणि ते बोलणं मी माझ्या स्वतः कॉलवरून माझ्या मोबाईलवरून करून दिलेलं आहे. मग जर हाके सर आपल्या सहकाऱ्यांसोबत गंगाधर नाना काळकुटे यांच्यावर व्हिडिओ कॉलवर बोलत असतील तर मग इतर धनगर समाज बांधवांनी सुद्धा हुशार व्हावं. कारण येणाऱ्या काळात ही भूमिका सर्वांची स्पष्ट राहील की या महाराष्ट्रातला मराठा समाज बांधव आपला काही शत्रू नाही. आणि कुणी समोर येऊन सांगावं की मराठा समाज आमचा शत्रू आहे. म्हणजे जे आज मराठा समाजाला शत्रू म्हणतात ते हाके सर सुद्धा गंगाधर नाना काळकुटे यांच्यासोबत बोललेत. आणि येणाऱ्या काळात दादांची भेट सुद्धा 100% घेणार म्हणजे घेणारच आहेत. त्यामुळं या महाराष्ट्रातल्या कुणीही संभ्रमात राहू नये की मराठा समाज आमचा शत्रू आहे. येणाऱ्या काळामध्ये या राज्यातला मराठा समाज बांधव आणि धनगर समाज बांधव तुम्हाला एका छताखाली आणि एका ताटात जेवताना दिसणार आहे. आणि उद्या 23 मार्चला आमचे असंख्य मराठा समाज बांधव मुंबईला येणार आहेत. गंगाधर नाना काळकुटे यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे, ते सुद्धा मुंबईला येणार आहेत. त्यामुळं जे कोणी म्हणतायत की मराठा समाज किंवा धनगर समाज यांच्यात काही मतभेद आहेत, तर आमचे कुठलेही मतभेद नाहीत. आणि जे आपलेच काही म्हणतात की जरांगे पाटील यांनी ह्या गोष्टी बोलायला पाहिजे होता, तर ते व्यक्ती काही एवढा छोटा नाही की कुठल्याही गोष्टीवर बोलेल. त्यामुळे बांधवांनो, माझी कळकळीची विनंती आहे की मुंबईतला जे आझाद मैदानला उपोषण सुरू आहे, तर आपली सुद्धा आपल्याला थोडीफार लाज वाटली पाहिजे की या महाराष्ट्रात 3 कोटी धनगर समाज बांधव असताना त्या ठिकाणी फक्त 30 लोक आहेत, 30 धनगर समाज बांधव आहेत. मग येणाऱ्या सोमवारी उद्या 23 मार्चला जर मनोजदादा जरांगे पाटील येत असतील आणि त्याच व्यासपीठावर लक्ष्मण हाके सर सुद्धा येत असतील आणि दोघांची वज्रमुठ होऊन या महाराष्ट्रातला मराठा समाज धनगर समाज बांधव मोठ्या ताकदीनं मुंबईला आझाद मैदानवर जर दिसत असेल आणि हे सरकार झुकत असेल आणि आपल्याला आपलं हक्काचं एसटीचं आरक्षण भेटत असेल, आपली एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत असेल, आपल्या लेकरा बाळांच्या गोरगरीब धनगर समाज बांधव जर पुढे येत असतील तर कुणाच्याही पोटात दुखण्याचं कारण नाही. आणि 23 मार्चला असंख्य मराठा समाज बांधव आणि धनगर समाज बांधव मुंबईला एकत्र दिसतील. त्यामुळे जे कोणी टीका करत आहेत त्यांना मी फक्त एकच सांगतोय की ज्या काही गोष्टी मी बोललोय किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला सध्याच काही उघड करायच्या नाहीत किंवा बोलायच्या नाहीत. खूप काही गोष्टी आहेत. अनेक आपले नेते आहेत की जे इकडे संपर्कात आलेले आहेत, सर्व माझ्याकडे पुरावे आहेत. पण सध्याच त्या काही गोष्टी मी बोलणार नाही, कारण आपल्याला एसटी आरक्षण महत्वाचं आहे आणि त्यासाठी सर्व त्या ठिकाणी मुंबईला येणार आहेत. एवढंच बोलतोय. जय मल्हार, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.